नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील खतवड इथे 31 वर्षीय विवाहिता आपल्या 2 मुलांना सोबत घेऊन रात्री घराबाहेरील शेतात गेलेली। हे खूप भयंकर घडलं। विवाहिता मुलांना 2 मुलांना घेऊन बाहेर पडलेली असताना पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी येथील चंद्रकांत नारायण पुरकर यांची मुलगी अश्विनी अर्जुन मुळाने वयवर्ष 31 हिचा विवाह 2012 मध्ये खतवड तालुक्यात दिंडोरी येथील अर्जुन सुधा मुळाने यांच्यासोबत झाला होता। लग्नानंतर काही दिवसांपासूनच अश्विनी हिचा माहेरून पैसे आणण्यासाठी शारीरिक मानसिक छळ सुरू झाला। पुरकर कुटुंबियांनी वेळोवेळी रक्कम देत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु पती अर्जुन, सासू हिराबाई, दीर प्रमोद वेळोवेळी विविध कारणांनी अश्विनीचा शारीरिक व मानसिक छळ करत मारहाण करत होते। त्यामुळे त्यांच्या जाचाच कंटाळून आज शेततळ्यात मोठा मुलगा सिद्धेश अर्जुन मुळाने वयवर्ष 9, लहान मुलगा विराज अर्जुन मुळाने वयवर्ष 6 यांच्यासह विवाहितेने उडी मारून जीवन संपवले। मध्यरात्री 2 मृतदेह पाण्यातून काढण्यात आले, तर एक मृतदेह आज सकाळी मिळाला। उत्तरीय तपासणीनंतर खतवड इथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान घटना समजताच मयत अश्विनीचे नातेवाईकांनी खतवड इथे धाव घेतली। यावेळी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती।